नमस्कार मित्रांनो. विधानसभा निवडणूक 2024 महाराष्ट्रासाठी अत्यंत नवीन आहे. कारण याच्यामध्ये एका बाजूला अजित पवार, एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भाजप यांची महायुती, तर दुसऱ्या बाजूला काँग्रेस, शरद पवारांची राष्ट्रवादी व उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना यांची महाविकास आघाडी. याच्यासोबत तिसरी आघाडी वंचित बहुजन आघाडी, मनसे आणि त्याही व्यतिरिक्त जरांगेंचे अपक्ष उमेदवार. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये मोठा राजकारणाचा चिखल झालाय. परंतु या सगळ्यांमध्ये राजकारण महाराष्ट्राचं म्हटलं की शरद पवारांचं नाव आणि शरद पवारांचे डाव या दोन गोष्टी महाराष्ट्राला नेहमीच आश्चर्यकारक वाटणाऱ्या आहे. शरद पवारांनी एकदा ठरवलं तर ते गेम करतातच अशी त्यांची इमेज महाराष्ट्रातच नव्हे तर अवघ्या भारतामध्ये आहे. शरद पवारांच्या राजकारणाचा काही नेम नाही. शरद पवार कधी कुणाचा गेम करतील हे कोणी सांगू शकत नाही. या सगळ्या चर्चा आपण ऐकलेल्या असतीलच. आणि अशा या शरद पवारांनाच धोका देऊन त्यांचा स्वतःचा पुतण्या अजित पवार जेव्हा पक्ष फोडून बाहेर पडतो आणि भाजप सारख्या पक्षासोबत जेव्हा जाऊन उपमुख्यमंत्री बनतो, तेव्हा या अजित पवारांचा गेम तर होणारच. कारण हा पैलवान, शरद पवार नावाचा तेल लावलेला पैलवान, हा अजूनही थकलेला नाहीये. आणि शरद पवारांनी एकदा जर ठरवलं तर ते कोणालाही सोडत नाही. मग नेमकं आता अजित पवारांना 10 पेक्षा जास्त आमदार सुद्धा निवडून आणता येणार नाही अशी परिस्थिती अजित पवारांची शरद पवारांनी केली आहे. नेमकं पवारांनी कोणते डाव टाकलेले आहेत तेच आपल्याला जाणून घ्यायचं या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी डॉक्टर महेश. आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी. तर मित्रांनो, सुरू करूया. अजित पवार हे कायमचे उपमुख्यमंत्री अशी अजित पवारांची महाराष्ट्राला ओळख. पक्ष कोणताही असो, अजित पवार उपमुख्यमंत्री बनतात ही महाराष्ट्राला झालेली ओळख. आणि अशा या अजित पवारांनी कित्येकदा शरद पवारांपासून वेगळं होण्याचा प्रयत्न केला, परंतु दरवेळी तो प्रयत्न हाणून पाडला गेला. आता आधीचे प्रयत्न आपण सगळे सोडून देऊ, परंतु 2019 मधली पहाटेची शपथ मात्र सगळ्या महाराष्ट्राला लक्षात आहे. परंतु पहाटे अजित पवारांनी शपथ घेऊन जे लोक सोबत नेलेले होते ते सगळे लोक संध्याकाळी 4 वाजेपर्यंत शरद पवारांच्या गोटात येऊन शिरले आणि अजित पवारांचा डाव पुरता फसला. एकूणच काय, अजित पवारांच्या पुंग्या कशा दाबायच्या हे शरद पवारांनी एवढं चांगलं कोणालाही माहीत नाहीये. आणि त्यामुळेच अजित पवार हे कधीही सक्सेसफुल झाले नाही शरद पवारांच्या विरोधात. एकदा शरद पवारांनी राजीनामा द्यायचं ठरवलं आणि त्यावेळेला अजित पवारांचं ॲग्रेशन अवघ्या महाराष्ट्राने पाहिलं. शरद पवार निर्णय तर बदलणार नाही ना अशी भीती सारखी त्यांच्या चेहऱ्यावरती स्पष्ट होती. आणि एवढं सगळं असतानाही अजित पवारांनी पक्ष फोडला आणि भाजपच्या मदतीने, देवेंद्र फडणवीसांच्या मदतीने, अमित शहांच्या मदतीने पक्ष गिळंकृत केला. परंतु हे सगळं झाल्यानंतर भाजपला मात्र प्रचंड मोठा तोटा झाला. कारण ज्या अजित पवारांवरती हजारो कोटींच्या भ्रष्टाचाराचे आरोप आजपर्यंत केले गेले, ज्या पवार कुटुंबावरती भ्रष्टाचाराचे आरोप केले गेले, ज्या भाजपचं मूळच पवारांना शिव्या घालण्याचं होतं, त्याच भाजपने अजित पवारांना सोबत घेतलं आणि म्हणून लोकसभेला याची मोठी किंमत भाजपला मोजावी लागली. आता हे सगळं करत असताना शरद पवारांनी काय केलं? शरद पवारांनी सगळ्यात पहिले तर लोकसभा निवडणूक 2024ला टार्गेट केलं. शरद पवारांनी एकच गोष्ट बघितली, अजित पवार गटाचा खासदार निवडून येणार नाही. मुळात अजित पवारांची बार्गेनिंग पॉवर ही महायुतीमध्ये अत्यंत कमी आहे. कारण एका बाजूला ॲग्रेसिव्ह असलेले एकनाथ शिंदे, तर त्यांची कॉपी मारून आलेले अजित पवार. त्यामुळे अजित पवारांची वागणूक किंवा त्यांना दिलेली वागणूक ही कायम दुय्यम आहे. अजित पवारांची स्वतःची अशी काही कर्तबगारी नाहीये. हीच इमेज अजित पवारांबद्दल महायुतीमध्ये अस्तित्वात आहे. आणि म्हणून जो भाव एकनाथ शिंदेंना दिला जातो, दिल्ली दरबारी असेल किंवा फडणवीसांकडे असेल, तितका किंमत, तेवढा भाव अजित पवारांचा नक्कीच नाही हे अवघ्या महाराष्ट्राला माहिती आहे. अगदी अजित पवारांना सुद्धा माहिती आहे. मग लोकसभा निवडणुकीमध्ये अजित पवारांना टार्गेट करण्यात आलं आणि अजित पवारांना फक्त एक खासदार निवडून आणता आला, जो अवघ्या महाराष्ट्राला माहिती आहे, ज्याच्यामध्ये अजित पवारांचं 0 कॉन्ट्रीब्युशन आहे.
तटकरे हे स्वतःच्या जीवावरती खासदार म्हणून निवडून आलेले, अजित पवारांच्या करिश्म्यावरती नाही. त्यामुळे अजित पवारांनी एखादा खासदार निवडून आणला असं बोलायला त्यांच्याकडे जागाच उरली नाही. त्याऐवजी शरद पवारांनी तब्बल 8 खासदार निवडून आणत या पुतण्याला बाप बाप होताय हे दाखवून दिलं. आता या निवडणुकीनंतर मात्र अजित पवारांची बार्गेनिंग पॉवर तर अत्यंत कमी झालीच, परंतु अजित पवारांची विश्वासार्हता, अजित पवारांची लोकप्रियता दोन्हीही रसातळाला गेल्या. आता तिसरा डाव हा पैलवान काय टाकतोय? विधानसभा निवडणुकीच्या वेळेला अजित पवारांना सगळ्यात दुय्यम वागणूक देण्यात आली, अजित पवारांना सगळ्यात कमी जागा देण्यात आल्या. परंतु आता शरद पवारांनी काय केलंय? अजित पवारांचे आहे ते आमदार सुद्धा कसे निवडून येणार नाहीत याची काळजी आता शरद पवार घेत आहेत. शरद पवार आता झाडावरच्या फांद्या कापण्याच्या मागे नाही लागले, तर झाडाचं मूळ कापण्याच्या मागे लागले. आणि त्यामुळेच शरद पवारांनी बारामतीतील लढत ही पवार विरुद्ध पवार केलेली आहे. अजित पवारांनी सुप्रिया सुळेंच्या विरुद्ध बायकोला उभं करून प्रचंड मोठी चूक केली आणि आता त्याची किंमत अजित पवारांना राजकीय संन्यास घेऊन फेडावी लागते की काय, इथपर्यंत आता अजित पवारांवरती वेळ आलेली आहे. कारण पवार कुटुंबातल्या युगेंद्र पवारांना उमेदवारी देत अजित पवारांनी बारामतीकरांना फक्त एकच संदेश दिलाय, गेली कित्येक वर्ष तुम्ही फक्त मला मतदान करत आहात, माझ्या जागेवरती कोणी उभा असू द्या, पण मतदान मात्र हे शरद पवारांना आहे याची आठवण शरद पवारांनी बारामतीकरांना करून दिली. आणि बारामतीमध्ये अजित पवार पडणार याची 100% काळजी शरद पवारांनी घेतली आहे. कारण जर अजित पवारांना जर आता रसातळाला न्यायचं असेल तर त्यांच्या सोबत गेलेला एकही आमदार निवडून येऊ द्यायचा नाही हे शरद पवारांना चांगलंच माहिती आहे. शरद पवारांची ती आजपर्यंतची स्टाईल राहिलेली आहे. एखाद्या व्यक्तीने बंडखोरी करून जेव्हा तो आपल्याकडे येतो, इवन छगन भुजबळ सुद्धा त्याचं उदाहरण आहे, तेव्हा त्यांच्या सोबतचे सगळ्या फांद्या कापायच्या म्हणजे त्याची बगबग आपोआप बंद होते. शरद पवारांना तेवढंच करायचंय. शरद पवारांना अजित पवारांसोबत जाऊन ज्यांनी ज्यांनी तोंड उघडलीत त्या सगळ्यांना पाडायचंय. आणि त्याच्यासाठी शरद पवारांनी मोठी इन्कमिंग आणि त्या मतदारसंघातले मायक्रो ऑब्झर्वेशन करत तिथे तिथे कसा पवारांचा उमेदवार पडेल याची काळजी घ्यायला सुरुवात केली. अजित पवारांबद्दल जर विचार करायचा तर योगेंद्र पवारांना तिथे उमेदवारी देऊन त्यांनी पवार विरुद्ध पवार ही निवडणूक तर केलेली आहेच, परंतु अगदी अजित पवारांना डोळ्यात पाणी आणलेलं आहे ही ताकद आहे शरद पवारांची. त्यामुळे अजित पवारांना बारामतीचा विजय आता मिळणार नाही हे जवळपास निश्चित केलंय. आता त्यासोबत शरद पवारांनी कोणता डाव टाकलाय तर अजित पवारांसोबत जे गब्बर नेते गेले त्यामध्ये छगन भुजबळ असतील, धनंजय मुंडे असतील, या सगळ्यांना पाडण्याचा डाव शरद पवारांनी आखलाय. आणि जर अजित पवार गटाचे स्टार प्रचारक आपल्या आपल्या मतदारसंघामध्ये जर अडकून पडलेत तर इतर उमेदवारांना कोणी वाली राहणार नाही आणि तिथे अजित पवार गटाचा पराभव निश्चित होईल. त्याच्यामुळे शरद पवारांनी सध्या सगळ्या ठिकाणी कॉन्सन्ट्रेट करण्याऐवजी अजित पवार, छगन भुजबळ, धनंजय मुंडे यांच्यासारख्या ठिकाणांवरती कॉन्सन्ट्रेट केलेलं आहे. अगदी नवाब मलिकांची सुद्धा नामुष्की त्यांनी केलेली आहे. आणि अशा प्रकारे अजित पवारांना आता चारीमुंड्याचित करण्यासाठी या पैलवानाने डाव टाकले. येणाऱ्या काळामध्ये शरद पवारांच्या या चक्रव्यूहातून अजित पवार बाहेर पडतात का आणि स्वतःचं राजकीय अस्तित्व टिकवतात का हे आता महाराष्ट्र बघेलच. परंतु तत्पूर्वी हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण, अभ्यासपूर्ण, विश्लेषणात्मक जर वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा. आणि अजूनही जर आपण आमचे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.